आफ्टर अ पर्टिक्युलर पॉइंट ऑर यू स्टील डू इट इन युअर प्रायव्हेट टाइम? कारण हे कसं आहे तर कधीतरी जाण्याचं असतं. क्वेश्चन मला कोणच विचारलं शकत नाही, म्हणजे कोणीच विचारलेलं नाही मला प्रश्न. ऍक्च्युली तुम्ही खूप टाईट स्केड्यूल घेऊन आलाय, बरंच आहे करण्यासारखं तर आपलं टायमिंग वगैरे थोडंसं कसं आहे. आणि काय अनफॉर्च्युनेटली मी पण नव्हतो, त्यामुळे मला काही प्लॅन करता आलं नाही तुमच्यासाठी इथं जास्त. मी जर सांगितलं आपण तालीम पहाटे जाणं, फुटबॉल जाऊन बघू शकलो असतो प्रॅक्टिस करताना सगळ्या. मग अशी आपण बोलवतो की F1 बद्दल बोलवतो, F1 ची तुम्हाला आवड लागली, त्याच्यानंतर असं वाटलं नाही की नको हा स्पोर्ट नको, किंवा घरच्यांना नको की हे स्पोर्ट नको, तू फुटबॉल खेळ किंवा आपली कुस्ती खेळ, हे सगळं खेळ, बट F1 काय हे मध्येच नवीन काय फेड. आणि असं आता असं वाटतं का की यार नाही थोडं थांबलं पाहिजे होतं आणि जरा आता काहीतरी कदाचित हॅमिल्टन वगैरे टप दिलं असतं, असं काहीतरी झालं असतं विषय. ऍक्च्युली काय आहे, रेसिंग जेव्हा चूज केलं, रेसिंगच्या आधी पण मी भरपूर स्पोर्ट्स खेळले, पण असं मन कशात लागलं नाही जसं रेसिंगसाठी जे वाटलं ना तसं कुठल्या बाकी स्पोर्ट्ससाठी वाटलं नाही. आणि ऍक्च्युली रेसिंग थांबायचे पण अनेक कारण आहेत, म्हणजे कोविड बिंग वन ऑफ द रिझन्स. पण ते सोडून पण कसं आहे, इन टर्म्स ऑफ स्पॉन्सरशिप काय, रेसिंग इज द वर्ल्ड मोस्ट एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट अँड द वर्ल्ड मोस्ट डेंजरस स्पोर्ट ऑल्सो. एका स्टेज नंतर ना यू नीड स्पॉन्सरशिप्स. ओके, म्हणजे यू कांट कंटिन्यू विथ युअर फॅमिली मनी किंवा हे, इट्स अ व्हेरी टफ टास्क. म्हणजे तुम्हाला तर खरंच सांगेन हे, आणि सगळ्यांना कळावं पण, मी अनेक मोठमोठ्या कंपनीजकडे गेलो, पण सगळ्यांनी मला हे सांगितलं की हे जर क्रिकेट असतं तर विचार केला असता. आणि काय स्पेशली दॅट टाइम, तुम्ही तर आता हे F1 चे ही सिरीज वगैरे बघताय, आमच्या वेळेस तुम्हाला सांगतो आम्ही गो कार्टिंगची रेसेस आम्ही पार्किंग लॉट्स मध्ये केल्यात. नॅशनल रेसेस सांगतो मी तुम्हाला, देयर वॉज नो इन्फ्रास्ट्रक्चर तेव्हा. आता ते पॉप्युलर होत चाललंय. आता तुम्ही गो कार्टिंगच्या सुद्धा रेसेसला गेला तर एका कॅटेगरीचे तुम्हाला 30-35 ड्रायव्हर्स दिसणार ग्रेड वरती. आमचे तेव्हा टोटल अख्ख्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये चालवणारे 20-25 ड्रायव्हर्स असते. त्यामुळे आजचा आणि तेव्हाचा सिनारिओ फार वेगळा आहे. आपली दहीहंडी इथं होत आहे बघा, संध्याकाळी ही तयारी चालू आहे सगळी. हे दसरा चौक आहे, म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून इथं दसरा साजरा होतोय. अजून सुद्धा कोल्हापूरची रॉयल फॅमिली इथंच दसरा साजरा करते. प्रत्येक वर्षी आपली दहीहंडी इथंच असते. तर हा चौक इथंपर्यंत भरलेला असतोय. चांगला. आता तुम्ही दहीहंडीचा विषय काढला, तर मला प्रश्न हा होता की मुंबईमध्ये 16 तारखेला दहीहंडी होती, आज इथे 24 तारखेला दहीहंडी, हे काय? नाही, ऍक्च्युली काय आपली पण 16 तारखेलाच असते, म्हणजे कृष्ण जन्माष्टमीलाच असते. 21st पर्यंत दिल्लीचे हे अधिवेशन चालू होतं. सो डॅड वॉज इन दिल्ली टिल 21st. ही केम बॅक येस्टरडे. अच्छा, म्हणून आपण ते. पण हे दरवर्षी असंच होतं? नाही, दरवर्षी आपली कृष्ण जन्माष्टमी असते, फक्त ह्या वर्षी कोइन्सिडेंटली अधिवेशन पण क्लॅश झालं म्हणून, त्यामुळं. आणि ते ट्रॅव्हल करू शकत नाही ऍक्च्युली, म्हणजे अधिवेशनच्या वेळेस इथून हलू शकत. सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले पण सगळे झाले दहीहंडी, आपलीच एक राहिली. आणि संघ पण चांगले येतात तिथं यावर्षी. आता 9 थराचं आता चालू आहे, म्हणजे एका संघाचं प्लॅनिंग चालू आहे असं मी माझ्या कानावर आहे. बघूया आता काय होते. संध्याकाळी 8 थर तर जातात. आणि इथे पण 10 वाजेपर्यंत विषय असतो का? 10 वाजेपर्यंत लाऊड स्पीकरचा काय चालू असतं? लाईक हाऊ डिड यू स्टार्ट, म्हणजे काय डोक्यात आलं की चला व्लॉगिंग सुरू करू आपण? काय थॉट होता त्यावेळी? किंवा घरच्यांनी थांबवलं नाही की यार नको पर्सनल लाईफ कशाला बाहेर काढायला, कारण ते खूप प्रॉब्लेम्स असतात? दॅट्स ऍक्च्युली व्हेरी गुड क्वेश्चन. आणि हे खरंच आहे की पॉलिटिक्स मध्ये असल्यामुळं साहजिक आहे पर्सनल लाईफ दाखवणं हे ते खूप. पण काय, वी हॅव नथिंग टू हाईड. म्हणजे आमच्याकडे असं काही नाहीच आहे ना की जे आम्हाला दाखवायचं नाही. आमच्या म्हणजे वे ऑफ लिव्हिंग मध्ये अशी काहीच गोष्ट नाही जी आम्ही माणसांपासून लपवून करतोय. आम्ही जे काय बिझनेसेस आहेत किंवा आज आमच्याकडे जे काय आहे हे लोकांनी बघितले की दिस हॅज बीन विथ अस फार बिफोर पॉलिटिक्स. आणि मग आमची जर्नी बेसिकली लोकांनी बघितली. आणि सुरुवात पण अशी झाली की म्हणजे मी आय एम नेव्हर द काइंड ऑफ पर्सन हू सिट्स इन वन प्लेस. मला काय ना काहीतरी करावं असं वाटतं नेहमी वेगळ्या गोष्टी, नवीन गोष्टी. तर कोविड एक हे होतं जेव्हा सगळे घरी होते, आणि मी सहज एक व्हिडिओ केला आणि अपलोड केला, आणि त्याला खूपच म्हणजे गॉट व्हेरी पॉप्युलर. तर त्यामध्ये फर्स्ट टाइम एव्हर डॅडी किचनमध्ये आले होते. डॅडीनी मटण बनवलं आजी बरोबर, मम्मी बरोबर. मग तो एक चांगला फॅमिली ब्लॉग झाला आणि पीपल लव्ड इट. अच्छा, मग मी म्हणलं ठीक आहे ट्राय. मग ते करत करत त्याला एवढी ग्रोथ येत गेली की आता ते थांबवलं तरी थांबू पण शकत नाही, माणसं ओरडणार. म्हणजे मी प्रयत्न करतो, जेवढं काय माझ्याकडून होतं तेवढं मी करत राहतो. अँड हू आर यू द मोस्ट क्लोजेस्ट टू इन फॅमिली? व्हेरी ट्रुथफुली असं नाहीच आहे, कारण आय एम इक्वली क्लोज टू एव्हरी वन. बिकॉज एनिथिंग अँड एव्हरीथिंग आय हॅव टू डिस्कस किंवा टॉक अबाउट, किंवा एनी ऑफ अ फॅमिली मेंबर्स हॅव टू टॉक अबाउट. वी ऑलवेज सिट टुगेदर अँड डू दॅट. आता मी पण माझ्या ब्लॉग्स नेहमी हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की परिवारच ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे.
आणि तुम्ही जे काय आयुष्यात करताय हे तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने करत जावा. आणि तुम्हाला जर भाऊ असतील, बहीण असतील, मी आज कित्येक असे लोक बघतोय की भावाचे जमिनीवरनं डिस्प्यूट्स आहेत किंवा बायको आली म्हणून हे झालं ते झालं. पण आय एम सो म्हणजे अगेन्स्ट दॅट. आणि होणार आहे बघा, शेवटी फॅमिली आहे, पण ते किती एक्सटेंड पर्यंत त्या न्यायच्या. तर दॅट इज समथिंग आय ऑलवेज ट्राय टू शो थ्रू माय ब्लॉग्स की ॲज अ फॅमिली एव्हरीवन शुड ऑलवेज बी टुगेदर. फ्रॉम माय एक्सपिरियन्स मला कित्येक लोक जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात की म्हणजे आम्ही परिवार बोलायचो ना एकमेकांवर, पण तुमच्या ब्लॉगमुळं मी सहज एकदा माझ्या भावाला बहिणीला फोन केला, आम्ही एक सहज डिनरला बसलो आणि तिथून करत आम्ही आता खरंच परत एकत्र आलोय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे वी डू इट विथ, आपण काय आपलं काय इंटेन्शन असते, वी जस्ट डू इट लाईक क्रिएट कॉन्टेंट. हा प्लॅन असतो की असा इम्पॅक्ट करू आपण. एक्झॅक्टली. पण तो इम्पॅक्ट होत जातो. म्हणूनच मी तुम्हाला मगाशी पण जर सांगितलं, तुमचे पण एवढे व्ह्युअरशिप आहेत, तुम्ही जेव्हा एक्सप्लोर कराल, डायव्हर्सिफाय कराल ना, यू विल नॉट इवन रिअलाइज द इम्पॅक्ट यू आर क्रिएटिंग, बट यू विल बी, बिकॉज यू हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ महाडिक परिवार. असं कधी वाटतंय का की यू कॅन जस्ट गो आउट मित्रांबरोबर, आपण जी मस्ती करतो, जे काय शिवागाळ करतो किंवा असं जे काय करतो, जी फालतुगिरी करायची जे मित्रांबरोबर होऊ शकते, डिड यू स्टॉप इट आफ्टर अ पर्टिक्युलर पॉइंट ऑर यू स्टील डू इट इन युअर प्रायव्हेट टाइम? कारण हे कसं आहे, कधीतरी जाण्याचं असतं. क्वेश्चन मला कोणच विचारलं शकत नाही, म्हणजे कोणीच विचारलेलं नाही मला प्रश्न. पॉलिटिशियनची फॅमिलीमध्ये यु नो यू आर बॉर्न इन टू इट, यू हॅव मला तरी असं वाटतं. यू टेल मी, बिकॉज ऑफकोर्स काय एक्सपिरियन्स नाही. आय एम व्हेरी लाईक थँकफुल टू यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. आय एम ग्लॅड यू डिड, बिकॉज यू नो सो मेनी ग्रेट पीपल. म्हणजे मोदीजी भाई काय बोलतात, म्हणजे डायरेक्ट 7 कॉल्स हवे असा विषय आहे डायरेक्ट. फॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ माय ग्रँडफादर, बिकॉज ऑफ माय फादर, आम्हाला म्हणजे कुठल्या वाईट सवयीच नाहीत. म्हणजे आय डोंट ड्रिंक. ओके. म्हणजे मी कॅमेरा समोर बोलणार, मी आय लिटरली आय हॅव नेव्हर ड्रँक अल्कोहोल इन माय लाईफ. तुमच्याकडे बघून वाटतं, पण मी लोकांना बोलतो ना तेव्हा लोकांना विश्वास नाही होत, कारण माझी ती ऍक्टिंग दारू प्यायची लोक म्हणतात नाही भाई तू पितो कन्फर्म, तू सिगरेट पण पितो. बोला अरे नाही भाई, मी चिकन आणि मटन वाला माणूस आहे, मच्छीवाला माणूस आहे. पार्टी करायला किती वेळा गेलो असेल मी, हे माझ्या एका हाताच्या बोटावर मोजून दाखवेल तुम्हाला. ते पण मला फोर्सफुली बर्थडेला वगैरे घेऊन गेले असतील तर, ते पण कॉलेजमध्ये. त्यामुळं आमच्यासाठी तुम्ही जे म्हणला ना दंगा मस्ती मित्रांवर, आय टेल यू व्हॉट इट इज फॉर मी. गोइंग ऑन अ हॉर्स राईड, स्विमिंग इन लेक्स, गोइंग ऑन एनिथिंग ऍडव्हेंचरस, म्हणजे ट्रेक्सला जावा, क्लाइंब अ माउंटन, म्हणजे ऍडव्हेंचर आमच्यासाठी दंगा इज पार्टी. आय डू इट विथ माय फ्रेंड्स, फॅमिली. आमचं पेट फार्म पण फार मोठं आहे. आपल्याकडे हॉर्सेस आहेत, डॉग्स आहेत, रॅबिट्स आहेत, टर्टल्स आहेत, बर्ड्स आहेत. म्हणजे तुम्ही जे कुठला म्हणाल ते जनावर. म्हणजे तुम्ही एका झूला जरी गेला तरी आपल्याला कदाचित जास्त पक्षी असतील. मी खरं सांगतोय तुम्हाला, म्हणजे एवढं आपलं पेट कलेक्शन खूप मोठं आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू, मला तुमच्यावर खरंच म्हणजे मला ऍक्टिव्हिटी करायची, मला तुम्हाला फक्त ना फिरवायचं नाहीये. हो जरा ऍक्टिव्हिटी करायला जरा वेगळी. मी तुम्हाला काय सांगतोय, कोल्हापूर तर एक आहेच, पण ते करूया. पण whenever you get time next time, I'll really plan like a day where you can come horse ride, play bare feet football. अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, दॅट इज व्हॉट मी अँड लाईक ऑल माय फ्रेंड सर्कल इज ऑल अबाउट. बिकॉज पप्पा पॉलिटिक्स मध्ये असल्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी वाटते का? कारण एवढी लोक एक विश्वास ठेवून बसतात आणि तुम्ही अजून प्रॉपरली पॉलिटिक्स मध्ये आहेत पण नाही. कोल्हापूरच्या निगडीत जे प्रश्न आहेत, म्हणजे रिसेंटली मी जो घेतला होता तो कोल्हापूरच्या कचऱ्याचा एक विषय होता, तर तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. मी ऍक्च्युली सोशली माझ्या ह्याच्यावरती भरपूर काही गोष्टी प्रमोट, आणि मग ते लोक तसे शिकतील. कारण आमच्या इथं अनेक गोष्टींचे इश्यूज आहेत. सध्यामध्ये माधुरीचा पण विषय झालेला. म्हणजे त्याचा काय कोल्हापूरच्या इन्फ्रास्ट्रक्चर, पण तो एक म्हणजे दॅट हॅज नथिंग टू डू विथ खरं हे इन्सिडेंट होता शेवटी. अँड देन यू आर द होल अँड सोल रिस्पॉन्सिबल पर्सन टू सॉल्व्ह इट, आय वुड से. नाही म्हणजे देयर वॉज मेनी पीपल रिस्पॉन्सिबल. कारण मी लोकांकडून मला कळून आलेलं की ते यू आर द होप. म्हणजे मी ऍक्च्युली ते बोलत नाही जास्त. मी ऑफ कॅमेरा तुम्हाला नंतर सांगतो ऍक्च्युली एक्झॅक्ट स्टोरी काय आहे. ओके. आय एम नॉट द पर्सन हू लाइक्स टू टेक क्रेडिट असं कुठल्या गोष्टीसाठी. एव्हरीवन वर इन्व्हॉल्व्ड. इनिशिएट ऍक्च्युली झालं ना तेव्हा आम्ही आणि माझे वडील आम्ही वंतारा टीमशी बोलून की हाऊ कॅन वी रिझॉल्व्ह दिस. आणि ते खूप मोठ्या लेवलला गेल्यानंतर खूप हे झाल्यानंतर, कारण ऍक्च्युली वंतारा टीम जेव्हा आली तेव्हा डॅड वॉज विथ देम इन द फ्लाईट, सो दे केम टुगेदर ओनली. मग आल्यानंतर इथं सगळ्या गोष्टी ज्या काय होत्या, आम्ही स्वामीजींशी वगैरे बोललो. म्हणजे त्यातल्या आता लिगली खूप
पुढे गोष्टी आता प्रोग्रेस झाल्यात चांगले. आणि सगळ्यात त्याला गती ऍक्च्युली आली जेव्हा फडणवीस साहेबांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. तो विषय चालू होता आणि ते खूप मोठे मोर्चे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्यानंतर न्यूज मध्ये तर भरपूर दिवस चालू होता, तुम्ही बघितलं असेल. फडणवीस साहेबांनी ज्या दिवशी लक्ष घातलं त्याच्या नेक्स्ट डे मीटिंग लावली. त्या मीटिंगच्या नेक्स्ट डे वंतारांनी लेटर काढलं की आम्ही पूर्ण सपोर्ट करायला तयार आहे. त्यामुळे खरं सांगायला गेलं तर ह्याचं पूर्ण क्रेडिट हे फडणवीस साहेबांमुळे ते खूप फास्ट काम म्हणजे होऊन गेलं. आणि होऊन गेलं म्हणजे लिगल प्रोसिजर्स राहिलंय पण एव्हरीथिंग इज ऑन ट्रॅक.